तर बघा अशा पद्धतीने मशीन खाली उतरायला चालू केले आणि आईच्या पद आता पाटा तुटला. आता आहे बघा घोडा सप्पई. तर नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पटेल आणि आजच्या वेळेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आलोय बघा आपण बळसपे पाट्याला भरायला. एंट्री झाली इकडं, गेटवर एंट्री करून डायरेक्ट गाडी आपण आत घेतल्या. तर मशीन दाखवत जाऊन. तर मित्रांनो बघा आपण मशीन बघितलं ना, आपल्याला पहिल्यांदा काय माहिती नव्हतं काय मशीन आहे. तर इथं आल्यानंतर बघतोय तर काय JCBचं पिल्लो आहे. याला एक्सकाव्हेटर बोलतात बघा. आणि याचं वजन बघा 5 टन आहे. मला तरी नंतर बघितल्यानंतर भीतीच वाटली की हौदा वगैरे खराब झाला तर पूर्ण आता वाटच लागणार आहे. मग काही थोड्या वेळानं बघा भरून घेतली मस्तपैकी. नुकसान काय झालं नाही मित्रांनो, प्लेन असल्यामुळे काहीच नाही. आणि ऑपरेटर एक नंबर होता, त्यानं व्यवस्थित भरून दिलं आहे बघा. आणि हौद्याला काय कुठं सुद्धा क्रॅश वगैरे काय नाही. नंतर पाणी वगैरे मारून घेतलं, चिखल होता. तर मित्रांनो सेफ्टीसाठी बांधायचं होतं. तर इथं आधीच क्रॅश झालेले बघा. तर कस्टमर बोलायला नको रश्शीमुळं घासले, तर ऑलरेडी व्हिडिओ काढून ठेवायसाठी मी व्हिडिओ घेतला आहे. आणि मग काय नंतर आपल्याला रस्सीचं एक 7-8-10 फेरा असं डबल टिबल घेऊन बांधायचं होतं, कारण की सेफ्टीसाठी फक्त. एवढं वजन काय हलणार नाही सोडा, 5 टन. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, येताना बघा एवढं JWR जाम होतं. येताना आपण व्हिडिओ घेतला आहे बघा, पूर्ण जाम होतं. आणि आपण तरी आलो तर तुम्हाला माहिती आहे काल खाली करून गाडी. आपली गाडी 2-2:30ला खाली झाली. त्यानंतर आपण डायरेक्ट घरीच आलो, माल वगैरे काय भेटला नाही आपल्याला. मग त्यानंतर आज भरायला आलो आहे. तरी आज पण बघा किती जाम आहे, पूर्ण लाईन लागली. आता आपण व्हिडिओ थोडंसं फास्ट केलं आहे, पण तुम्ही बघू शकताय किती लाईन लागल्या. कंटेनर तेवढंच आहे, तर सर्व्हिस रोडला पण इकडं आहे आणि मेन रोडला पण एक लाईन लागल्या. तर फुल जाम आहे मित्रांनो, फुल. त्यामुळं गावाकडनं JWRला भरताना विचार करूनच भरा सगळ्यांनी. आज पहिल्यांदा बघा इकडं डिझेल टाकायचं होतं, कारण की मार्गे आपण वाशीवरून आलो आहे. आणि डिझेल आपण कायम मार्बल पंपाला टाकतो. आणि आज आपल्याला इकडं टाकायला लागले, कारण की तिकडून गेलो असतो तर टोल लागला असता एक्स्ट्रा. त्यामुळे टोल वाचवायसाठी आपण इकडं डिझेल टाकले. तर आपण आता निघालो आहे. आणि वातावरण तुम्हाला इकडचं माहिती विषयच वेगळा आहे. आणि इकडचं भाडं जर भरायचं असलं तर आपण खुश असतो आहे मित्रांनो. त्यात मित्रांनो इकडं ट्रॅफिक वगैरे काहीसुद्धा नसते आणि मोकळा रोड असल्यामुळे भारी वाटते. वातावरणच एक नंबर आहे इकडचं. काय पण बोला तुम्ही, तुम्हाला आवडतं का नाही कोकणात यायला. तर मित्रांनो तिथून पुढं आपण आलो पोलादपूरला. पोलादपूरला पोचायला आपल्याला 9 वाजले बघा. आणि आपण आता थोड्याच वेळानंतर जेवणार आहे. पोलादपूर पास करून पुढं हॉटेल जिथं आपल्याला चांगलं भेटेल तिथं जेवणार आहे. कारण की आपल्याला कुठं पण जेवायला नाही, आपल्याला मेन म्हणजे घरगुती जेवण आवडतं. पण काही वेळेला पर्याय नसतोय, मग ते रोट्या वगैरे खायला लागते. मसालेदार आपल्याला काही जास्त नाही आवडत. तर आपण आता पोलादपूर पास करून जेवतो इथे. आणि मग आता आपण सकाळीच भेटणार आहे मित्रांनो, डायरेक्ट अनलोडिंगच्या टायमाला. कारण की आता टायमिंग झालं आहे जेवून झोपायचं, आणि गडबड काय आपल्याला काय जास्त नाही सध्या. तर नमस्कार मित्रांनो, सकाळी बघा आता ऑपरेटर 11 वाजता आला आहे आणि JCBचं पिल्लू उतरायला चालू केलं आहे. आणि गाडी बघा अशी एका साईडला कल्ली. आईशपथ म्हटलं आता पाटा तुटला असं वाटलं आपल्याला. पण मित्रांनो ऑलरेडी माहीत होतं आपल्याला, काय का कोण्यावर टेकला होता, म्हणजे ते सिमेंटचा गट्टा असतो त्याच्यावर. आणि ते तुटणार आहे ते आपल्याला माहीत होतं, पण एवढ्या जोरात तुटणार आहे ते माहीत नाही. तर भेटू मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मित्रांनो. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो.